काय म्हणतंय लातूर? असं करून दाखवावं लागेल. काय म्हणतंय लातूर? आपल्या सर्वांचे लाडके राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आपले पालकमंत्री सन्माननीय छत्रपती शिवेंद्रराजे भोसले साहेब, सन्माननीय अभिमन्यूजी पवार साहेब, सन्माननीय रमेश अब्बाजी कराड साहेब, सन्माननीय अर्चनाताई पाटील, सन्माननीय बसवराजजी पाटील, माननीय संजयजी, सर्वच व्यासपीठावर माननीय अजितजी पाटील कवेकर, माननीय पाशाभाई पटेल, माननीय सुनीलजी गायकवाड साहेब, सन्माननीय व्यासपीठ समोर असलेले वडीलधारी मंडळी, माता भगिनी व सर्वच तरुण मित्रांनो, भाऊ मी एकच मिनिटं आपला घेणार आहे. 2014 पासून तर ते 2026 पर्यंत तमाम महाराष्ट्र आपल्याकडे पाहत आहे. आपण ज्यावेळेस महाराष्ट्राला देत असताना आम्ही सर्वजण साक्षीला आहेत. ज्यावेळेस देण्याची वेळ येते तर त्यावेळेस सर्वात अधिकचा वाटा जर आपण कोणत्या जिल्ह्याला दिला असेल त्या जिल्ह्याचं नाव आहे लातूर. ज्यावेळेस आपण घोषणा केली भाऊ, आम्ही कुणी आपल्याकडे आलो नव्हतं, कुणीच आपल्याकडे मागणी केली नव्हती, पण आम्ही ज्यावेळेस टीव्हीवर पाहिलं की लातूरहून मुंबईला आता 5 तासात जाणार तर तमाम लातूरकर त्या ठिकाणी खुश झाला. आणि आम्ही त्यावेळेस पासून आपली वाट पाहत होतो कधी आपण लातूरला येणार आणि आम्ही आपले आभार कधी मानणार. भाऊ ही लातूरची जनता येणाऱ्या 15 तारखेला मतदान रूपी आपल्याला मतदान करून आपले आभार त्या ठिकाणी व्यक्त करणारे हे वचन आम्ही आपल्याला देतो. संकटाच्या काळामध्ये भाऊ लातूरकरांनी जे संकट पाहिलं, खरा माणूस कोण आपला, जो संकटाच्या काळामध्ये आपल्या सोबत येतो. ज्यावेळेस लातूरला पाण्याची टंचाई होती, रेल्वेने पाणी आणून देण्याचं काम माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी केलं. इथले नेते झोपले होते, कुणाला घेणं देणं नाही. कोविडच्या काळामध्ये आपलं सरकार नव्हतं भाऊ, पण त्यावेळेस इथल्या पालकमंत्री इथले आमदार अमित देशमुख होते. साधं ऑक्सिजनचं सिलेंडर दिले नाहीत, रेमडेसिवीर दिले नाहीत, पण ऑक्सिजनचे सिलेंडर असतील, ऑक्सिजनच्या मशीन असतील, हे नागपूरहून मुंबईहून आपण आमच्या लातूरला पाठवलं. आम्ही कधी विसरणार नाही. संकटाच्या काळामध्ये आपण आमच्यासाठी आलात. मी आपल्याला आवर्जून सांगतो, आज इथं मोठ्या प्रमाणामध्ये लाडक्या बहिणी आहेत. आम्ही आपल्याला बोलत असताना, मागणी करत असताना एकच आहे भाऊ, आम्हाला स्वच्छ पाणी पाहिजे. पाणी बरोबर आहे का नाही? आज देखील भाऊ निष्क्रिय इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी आज लातूरकरांना स्वच्छ पाणी भेटत नाही, एवढीच मागणी आहे. मी मंत्री असताना आपण वॉटर ग्रीड मंजूर केला. काँग्रेसचं सरकार आलं, फाईल घेतली, कचरा कुंडीत टाकली, म्हणजे आपल्या हक्काचं पाणी त्यांनी परत घेण्याचं काम केलं. भाऊ सर्वजण आपल्याला, आपण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना काय बोलतो, काय म्हणतो, काय नाव, देवा भाऊ कुणाला म्हणतो आपण? एकदा एका आवाजात सांगा, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं नाव काय आहे? ताई आपल्याला सांगतोय, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचं नाव काय आहे? आम्ही आपल्याला देवा भाऊ म्हणतो. तुम्ही आमचे भाऊ आहात, देवेंद्रजी आपले भाऊ आहेत, बरोबर आहे का नाही ताई? तर आपले भाऊ आपल्या लेकरांचे काय झाले? आपल्या मुलांचे काय झाले? ते मतदान करायला जाण्यापूर्वी एकच विचार करायचं, डोळे बंद करायचं, ईश्वराला आठवण करायचं आणि विचार करायचं की आपल्या लेकरांसाठी चांगले दिवस कोण आणू शकतंय. तर त्यावेळेस तुम्हाला एकच चेहरा समोर दिसेल, त्यांचं नाव आहे आदरणीय देवा भाऊ. आणि मतदान आपल्याला कमळावर त्या ठिकाणी करायचंय. भाऊ लातूरकरांच्या वतीने बऱ्याच काही गोष्टी आहे, पण वेळेची मर्यादा आहे. मी आपल्याकडे 2च विषय ठेवणार आहे. आत्ताच ताईंनी माननीय चाकूरकर साहेबांचा उल्लेख केला. आमच्या कुटुंबातले सर्वात आदरणीय त्यांनी होते. इथं समोर महानगरपालिका आहे. या महानगरपालिकेमध्ये आदरणीय चाकूरकर साहेब पहिल्यांदा नगर अध्यक्ष होते. आम्ही तमाम लातूरकरांच्या वतीने आम्ही आपल्याकडे मागणी करतो की याच महानगरपालिकेमध्ये समोर
आदरणीय चाकूरकरांचं स्मारक उभा टाकायला पाहिजे, अशी मागणी आम्ही या ठिकाणी करतो. भाऊ, छत्रपती शिवरायांचा ट्रॅफिक येत असताना आपण पाहिलेलं आहे, त्याच्याबद्दल आम्ही बोलण्यापेक्षा अधिक आपणच आम्हाला द्याल. मी आपली वेळ न घेता 15 तारखेला काय म्हणते लातूर, काय म्हणते लातूर,